अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, LED टीव्ही, आटा चक्की, वॉशिंग मशीन, फ्रीज व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्यांचे असंख्य व्हरायटींचे भव्य दालन। आता लग्नातील संसार सेटची चिंताच नको, मनाला भावणारं आणि नजरेत भरणारं सलगरेतील भव्य दालन। अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर, 0% व्याजदर, आधार पे उधार ऑफर। या पहा, आधार द्या, उधार घेऊन जा। आमचा पत्ता रवींद्र वस्त्र निकेतन शेजारी सलगरे। संपर्क 9284016900 व 9901920551। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। पुन्हा मग आता भांडून उमेदवारी घेतली। काँग्रेस म्हटलं तुम्ही घेतली ठीक आहे, आम्ही पण उमेदवार उभा करणार, मैत्री म्हणून लढत होते। पुन्हा झालं मैत्री म्हणून लढत केली तर आम्ही महाराष्ट्राला आघाडी तोडू। मलाही वाईट वाटलं। आमच्या काँग्रेस पक्षाने सांगायला पाहिजे होतं, तोडली तर तोडा आघाडी, पण सांगली सोडणार नाही आमची अपेक्षा। पण भारतात त्याला गरज आहे आघाडीची। कदाचित तो निर्णय त्यांनी घेतला असेल, पण हा निर्णय घेत असताना काँग्रेसचा कसा बळी या सांगली जिल्ह्यात जातो हे पाहणं त्यांची जबाबदारी होतं। मग आम्ही म्हटलो आम्ही अपक्ष लढतो, मग अपक्ष लढलं तर आम्ही आघाडी तोडणार। आता हे मला काय कळलं, माझं मी मनाने लढालोय, तुम्हाला काय फरक, आघाडी काय तोडणार अजूनही चाललंय। मग मला वरनं फोन, विशाल पाटील आज तोपर्यंत माघार घेत नाही तोपर्यंत कुठलाही काँग्रेस पक्षाचा उमेदवाराचा प्रचार शिवसेना करणार नाही। मला काय कळलं, पुन्हा माझ्या आम्ही पैसे देतो माघार घ्या, माझ्या गरजा कमी आहेत, मला लय पैसे लागत नाहीत। पुन्हा म्हणलं आमदार करतो, विधान परिषद देतो, माघार घ्या। राज्यसभा देतो, राज्यसभा दिली आम्ही विशाल पाटलांना, आम्ही खासदार दिल्लीला पाठवणार। तुम्ही कोण पाठवणार, आम्ही तुमच्याकडे आलो नाही। तुम्हाला मंत्री करतो म्हटले, मंत्री करतो म्हटलं, तुमचं नको, मला जनतेने उभं केलं। मला दिल्लीत जायचं असेल तर मला माझी जनता दिल्लीला पाठवणार, माझी लोक दिल्लीला पाठवणार। सांगलीचा लोकसभेचा खासदार हे दिल्लीत बसून, मुंबईत कुठल्या तरी बंगल्यात बसून ठरणार नाही। सांगलीचा खासदार हा सांगलीची जनता ठरवणार, जतची जनता ठरवणार, ह्या तुमच्या पूर्व भागातली माडग्याची जनता ठरवणार। त्यामुळे काही आमिष आले, आम्ही तमा केली, ताकदीनं लढायचं ठरवलं। तुमच्या सगळ्यांचे मला फोन यायचे, सगळेजण म्हणायचे निवडणूक लढली पाहिजे, माघार घ्यायची नाही, आम्ही तुमच्या पाठीशी आहे। धाडसाला मी पण उभारलोय, काय राजकारणात होईल तो होईल, कोण म्हणते पक्षांना काढतील, हे करतील ते करतील, हा पक्ष आम्ही उभा केला। वसंतदादांनी 90-95 वर्षापूर्वी काँग्रेस पक्षाची धुरा हातात घेतली आहे। वसंतदादांनी महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष जीवन ठेवला।